नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे प्रेरणा झोपलेली असताना अजित सकाळी सकाळी काहीतरी करत असतो. तेव्हा प्रेरणा उठते आणि त्याला विचारते की तू काय करतोयस. तेव्हा तो म्हणतो, तू पिक्चर बघत नाहीस का, त्याच्यामध्ये असे फोटो लावतात. तेव्हा ती म्हणते, अजित तू कुठले पिक्चर पाहिलेस. अरे अशा वेळी लहान मुलांचे फोटो लावतात. तेव्हा अजित म्हणतो, तेच तर करतोय मी. तेव्हा प्रेरणा हसू लागते. आता अजित तिला सांगू लागतो, तुझा फोटो लावल्यानंतर आपली मुलगी तुझ्यासारखी सुंदर आणि सुदृढ होईल. तेव्हा प्रेरणा म्हणते की त्यापेक्षा एक काम कर ना, तुझाच फोटो लाव. जर तुझा फोटो लावला ना तर आपला मुलगा तुझ्यासारखा समजदार आणि प्रेमळ होईल. त्यावर अजित म्हणतो, जर माझ्यासारखा टकला झाला तर. त्यावर प्रेरणा हसू लागते. आता दोघांमध्ये मुलगा होईल की मुलगी यावरून वाद होऊ लागतो. तेव्हा अजित म्हणतो, आपण एक काम करूया, आपण दोघांचाही फोटो इथे लावूया, म्हणजे आपल्या दोघांमधले गुण त्याच्यामध्ये उतरतील. तेव्हा प्रेरणा म्हणते, खरं तर फोटोने काहीच होत नसतं, ते सगळं आपल्या हातात असतं आणि आपण आहोत ना, आपण आपल्या मुलांना आपल्यासारखंच घडवू. आता प्रेरणा म्हणत असते की पण फोटो लावताना सुद्धा चांगले फोटो चूज कर. तेव्हा अजित म्हणतो, पण हा पण चालेल ना, कारण हा फोटो फ्रेम करण्यासाठी माझे पैसे गेलेत. त्यावर प्रेरणा म्हणते की अजित काय चालू आहे तुझं, असं म्हणत आता दोघंही हसू लागतात. आता इकडे निलिमाताईने इंदुमतीला बाहेर बोलवलेलं असतं. तेव्हा इंदुमती तिची वाट बघत असते. तितक्यात आता निलिमाताई पाठीमागून येऊन इंदुमतीच्या पाठीवर हात ठेवते. त्यामुळे आता इंदुमती एकदमच घाबरते आणि निलिमाताईला म्हणू लागते, मायव निलिमाताई तुम्ही घाबरले ना मी. तेव्हा निलिमाताई म्हणते की तुमच्या आवाजाने मी सुद्धा घाबरले. आता इंदुमती विचारते, मला सांगा तुम्ही इथे मला का बोलवलं. तेव्हा निलिमाताई सांगू लागतात की आमच्या प्रेरणाचा चोरोटी भरण्याचा कार्यक्रम ठेवलाय, त्याचंच आमंत्रण देण्यासाठी मी तुम्हाला इथं बोलवलंय, पण त्यासाठी फक्त तुम्हीच यायचं. तेव्हा इंदुमती म्हणते की मी तर येईलच, पण बघा ना तुम्ही किती नशीबवान आहात, तुम्हाला तुमच्या लेकीचं एवढं कौतुक करायला मिळतंय. मी सुद्धा माझ्या सुनेचं एवढंच कौतुक केलं असतं. माझ्या मोठ्या सुनेची सगळीच हौस केली होती मी, पण डिलेव्हरीमध्ये तिचा मुलगा आणि ती दोघंही वाचले नाही आणि दुसऱ्या सुनेला या वल्लरीने जेलमध्ये टाकलं आणि बघा ना हिला तर मूलच होणार नाहीये. तेव्हा आता निलिमाताई म्हणते, मी कसलं कौतुक करते, कितीही झालं तरी ती माझी सावत्र मुलगी आहे, पण हे सगळं मी माझ्या जावयाला चांगलं वाटेल यासाठी करतेय, म्हणजे तो खुश होऊन मला पैसे दागिने देईल. त्यावर इंदुमती म्हणते की तुम्ही खूपच हुशार निघालात, असं म्हणत आता ती निलिमाताईची नजर काढते. तेव्हा निलिमाताई म्हणते, लक्षात आहे ना, कार्यक्रमाला फक्त तुम्हीच यायचं. त्यावर इंदुमती म्हणते, त्याची अजिबात काळजी करू नका तुम्ही, वल्लरीला मी तिकडे फिरकू सुद्धा देणार नाही. आता त्यांच्यातलं बोलणं मिठूने ऐकलेलं असतं आणि त्यांचा प्लॅनिंग तिच्या लक्षात आलेलं असतो. त्यामुळे आता मिठूला खूप राग येतो. आता इकडे अजित प्रेरणा आणि त्याचा फोटो फ्रेम करून आणतो आणि भिंतीला लावतो. तेव्हा प्रेरणा म्हणते की अजित जास्त हसू नकोस. त्यावर अजित म्हणतो, संसार हा असाच हसत खेळत करायचा असतो. आता अजित प्रेरणाला म्हणतो की मी आता पूजेच्या सामानाची लिस्ट बनवतोय, तेव्हा तू फोनवरती सगळ्यांना निमंत्रण दे. तेव्हा प्रेरणा म्हणते, खरं तर ही चोरोटी असते ना, त्यामुळे जास्त कोणाला बोलवायचं नसतं, फक्त जवळची माणसं, पण मेन माणूस तर राहूनच गेला, ती म्हणजे वल्लरी. असं म्हणत आता ती वल्लरीला फोन लावते. आता इकडे वल्लरी फोन उचलते. तेव्हा प्रेरणा तिला म्हणते की वल्लरी, माझा आज चोरोटीचा कार्यक्रम आहे, त्यासाठी तू आणि मनोज भाऊजींनी दोघांनीही यायचं. तेव्हा वल्लरी मात्र काहीच बोलत नसते. त्यामुळे मनोज इकडून म्हणतो की हो प्रेरणाताई, आम्ही दोघं नक्की येऊ. त्यामुळे आता वल्लरी लगेचच स्पीकर ऑफ करते आणि प्रेरणाला म्हणते की सॉरी प्रेरणाताई, माझी उद्या कोर्टात इम्पॉर्टंट हिअरिंग आहे, त्यासाठी आज क्लायंटसोबत मीटिंग आहे, त्यामुळे मी येऊ शकणार नाही. हे ऐकल्यानंतर आता प्रेरणा तिला म्हणते की वल्लरी, उगाचच कारण सांगू नकोस. हे बघ, तुझ्यापेक्षा मी तुला जास्त ओळखते, तुला ना खोटं बोलता येत नाही, मी याआधी सुद्धा तुला हे सांगितलं आहे. त्यावर वल्लरी मात्र तेच सांगत असते की खरंच माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे, त्यामुळे मी खरंच येऊ शकणार नाही, असं म्हणत वल्लरी फोन ठेवते. तेव्हा अजित प्रेरणाला विचारू लागतो की काय झालं. तेव्हा प्रेरणा म्हणते, बघ ना अजित, वल्लरी माझ्या चोरोटीला येण्यासाठी नाही म्हणतीये. आता अजितलाही या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं असतं. तेव्हा प्रेरणा म्हणते, वल्लरीच्या आयुष्यात जे काही सुरू आहे त्यात तिची काय चूक आहे.
त्यावर अजित म्हणतो की वल्लरी सारखी मुलगी असा विचार करतीये याच गोष्टीचं मला विशेष वाटतंय. आता इकडे मनोज वल्लरीला म्हणत असतो, तू का नाही बोललीस प्रेरणाताईंना वल्लरी? तू विचार केलास का त्यामुळे त्यांना किती वाईट वाटलं असेल? तेव्हा वल्लरी म्हणते की ते मला माहित नाही, मी फक्त त्यांच्या चोरोटीच्या कार्यक्रमाला जाणार नाही बस. थोड्या वेळातच मनोजला मिठूकडून सगळं काही कळतं. मिठूने इंदुमती आणि निलिमाताईंमधलं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा त्या वल्लरीला चोरोटीच्या कार्यक्रमाला येऊ द्यायचं नाही असं म्हणत असतात. त्यामुळे आता मनोजला खूप राग आलेला असतो आणि तो म्हणतो की आई सुधारणारच नाहीये, त्यासाठीच मी तिला गावी पाठवत होतो. पण वल्लरीने तिला थांबवलं. वल्लरी पण ना स्वतःला त्रास करून घेते आणि नेहमी दुसऱ्याचाच विचार करत असते. पण माझी आई सतत तिला टोमणे मारत असते. पण त्यामुळे वल्लरी आतून किती दुखावत असेल. आणि ही गोष्ट वल्लरी माझ्याशी शेअर सुद्धा करत नाही. मला असं वाटतं ना की वल्लरी फक्त खुश राहावी यासाठी माझा प्रयत्न असतो. पण वल्लरी मात्र एकटीच सगळं सहन करत असते. तेव्हा मिठू मनोजला म्हणते, ते काही नाही, आपण वल्लरीला प्रेरणाच्या चोरोटीला घेऊन जाऊया. तितक्यात आता वल्लरी तिथे येते. तिने दोघांमधलं बोलणं ऐकलेलं असतं. त्यामुळे वल्लरी त्यांना म्हणते की काय चाललंय तुमचं हे? मी तुम्हाला सांगितलं ना की प्रेरणाताईंच्या चोरोटीला येऊ शकणार नाही. तेव्हा मनोज म्हणतो, पण वल्लरी का असं करतेस ती? तेव्हा वल्लरी म्हणते, हे बघा, माझ्या येण्यानं जर काही लोकांना त्रास होणार असेल तर त्यापेक्षा मी तिथे न आलेलंच चांगलं राहील. कारण माझ्या आल्याने तिथे वाद होतील आणि प्रेरणाताईंचा कार्यक्रम स्पॉईल होईल. त्यामुळे मला तिथे यायचं नाहीये. त्यावर मिठू म्हणते, पण तुला न येऊ द्यायचं कारण काय हे तुला माहिती आहे ना? अगं शकून आणि अपशकून असं काहीच नसतं. तू या गोष्टींवर विश्वास ठेवतीये. तेव्हा वल्लरी म्हणते, हे बघा विठूताई, माझा सुद्धा या गोष्टींवर विश्वास नाहीये, पण बाकीच्या लोकांचा तर आहे ना. त्यामुळे माझं ठरलं की मी येणार नाही असं म्हणून आता वल्लरी तिथून निघून जाते. तितक्यात मिठू मनोजला म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे. आता इकडे अजित प्रेरणाच्या चोरोटीच्या कार्यक्रमाची तयारी करत असतो. तितक्यात प्रेरणा म्हणते की अजित, तुम्हाला सांगितलंय की धावपळ करू नकोस आणि तूच करायला सांगतोयस. आता ते तिथे नसतं लावायचं, ते इथे खिडकीला लाव, इथे चांगलं दिसेल. तितक्यात आता प्रेरणाची आई सुद्धा तिथे फोनवर बोलत आलेली असते आणि जावयाचं कौतुक करत असते. तेव्हाच प्रेरणाच्या फोनवरती आता मिठूचा फोन येतो. त्यामुळे प्रेरणा मोबाईल घेऊन बाहेर येते. आता मिठू प्रेरणाशी काहीतरी फोनवरती बोलते. तेव्हा प्रेरणा म्हणते की ठीक आहे, ठरलं तर मग. आता प्रेरणा मिठूला म्हणते की आमची लहान अल्लड मिठू कधी एवढी मॅच्युअर झाली हेच समजलं नाही. मिठू, तू एवढी समजदार झालीयस की आता आमच्यापेक्षा सुद्धा तू या गोष्टींचा जास्त विचार करायला लागलीये. आता प्रेरणा अजित जवळ येऊन आपण जरा बाहेर जाऊन या असं म्हणत असते. तेव्हा तिची आई म्हणजेच निलिमाताई म्हणते, गो, तुझी आज चोरोटी ना आणि आज तूच बाहेर चाललीस. तेव्हा प्रेरणा म्हणते की कॅफेमधून अर्जंट फोन आलाय, त्यासाठी मला जावं लागेल. आम्ही लगेच येतो, तोपर्यंत तू हा पसारा आवरून ठेव. इकडे इंदुमती प्रेरणाच्या चोरोटीच्या कार्यक्रमासाठी तयार होत असते. तेव्हा मिठू मागून तिची नक्कल करत असते. हे जेव्हा इंदुमतीच्या लक्षात येतं तेव्हा ती मिठूवर ओरडते. आता इंदुमती तिला म्हणते की मी कशी दिसते? त्यावर इंदू म्हणते, एकदम झकास, एकदम फायर. हे ऐकल्यानंतर आता इंदुमतीला पुन्हा एकदा राग येतो आणि ती म्हणते, गाडी लाव तुझ्या फायरला. त्यामुळे आता वल्लरी मिठूला म्हणते की मिठूताई जरा शांत बसा. तेव्हा इंदुमती म्हणते की मी प्रेरणाच्या चोरोटीला चाललीये, कारण तिथे लेकूरवाळ्या बायका जाऊ शकतात ना. तेव्हा ती मिठूला म्हणते की तुझ्या मैत्रिणीची चोरोटी आहे आणि तू अजून तयार सुद्धा झाली नाहीये, जा लवकर आवर. त्यावर मिठू म्हणते, मी कशी येऊ शकते इंदू काकू? आत्ताच इतक्यात तुम्ही बोललात ना की तिथे फक्त लेकूरवाळ्या बायका जाऊ शकतात. अजून तर मला बाळ सुद्धा झालं नाहीये. त्यावर इंदुमती म्हणते, तुझी अजून पाठ तरी लागलीये का? काय बोलते मिठू, तुला लाज वाटते का? असं म्हणत आता इंदुमती तिथून जाते. तेव्हा वल्लरी मिठूला म्हणते की काय गरज होती त्यांची चेष्टा करायची. त्यावर मनोज म्हणतो की मिठूताई अगदी बरोबर बोलल्या. आता इकडे ठरल्याप्रमाणे प्रेरणा आणि अजित वल्लरीच्या घरी आलेले असतात. तेव्हा मिठू प्रेरणाजवळ जाते आणि त्यांना आत घेऊन येते. आता वल्लरीला या गोष्टीचं आश्चर्य वाटू लागतं. त्यामुळे ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई तुम्ही इथे. तेव्हा मनोजही हाच प्रश्न त्यांना विचारू लागतो. तेव्हा अजित म्हणतो की मनोज तू जरा थांब. आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की माझ्या चोरोटीच्या कार्यक्रमाला माझी मैत्रीणच नसणार हे कसं शक्य आहे? पुढे ती म्हणते की वल्लरी
अजित माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला माहीतच आहे. त्याच्याच इतकं दुसरी कुठली गोष्ट जर माझ्यासाठी इम्पॉर्टंट असेल तर ती म्हणजे तुमची मैत्री. आता प्रेरणा वल्लरीला म्हणत असते, वल्लरी तुला तर माहीतच आहे तू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. तू माझा जीव की प्राण आहेस. अगं काय नाही केलंयस तू माझ्यासाठी. तुला माहितीये आपला एकमेकींमध्ये किती जीव आहे ते. त्यामुळे तुझ्याशिवाय हा कार्यक्रम होणं सुद्धा शक्य नाहीये. त्यामुळे आता वल्लरी इमोशनल झालेली असते आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.